नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खारी बुंदी. तर ती खारी बुंदी कशी बनवायची हे मी आज दाखवणार आहे. बऱ्याच जणींना असं वाटतं की बुंदी पाडणं खूप अवघड आहे. तर असं काही नाही, अगदी सोप्या पद्धतीनं आपण खारी बुंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे आज मी. तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे बेसन पीठ, थोडंसं पाणी लागणार आहे, चवीनुसार मीठ, आणि इथं घेतलेला आहे खायचा सोडा, आणि अगदी थोडासा खायचा रंगसुद्धा मी घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, नसेल टाकायचा नाही टाकलं तरी चालेल, पण थोडासा रंग टाकल्यानंतर आपण जशी मार्केटमधून वगैरे आणतो खारी बुंदी तशा पद्धतीची बुंदी तयार होते आणि दिसायलासुद्धा अगदी छान होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर याच पातेल्यामध्ये मी बुंदीसाठी पीठ तयार करून घेणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे खायचा सोडा. तर खायचा सोडा टाकल्यामुळे बुंदी जी आहे ती आतून छान अशी पोकळ होते आणि क्रिस्पी होते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि खायचा रंग याच्यामध्येच टाकायचा आहे आपल्याला. आणि छान असं आपल्याला थोडंसं पाणी टाकून मी अगदी हातानेच मळून घेणार आहे. तोपर्यंत मी कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. अगदी झटपट अशी बुंदी आपल्याला बनवायची आहे. थोडं पाणी टाकून हे पीठ मी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता. तर हे बघा, पीठ छान असं मी कालवून घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे इतकंच पातळ आपल्याला हे बनवायचं आहे. खूप जास्त घट्ट बनवायचं नाही, नाहीतर बुंदी जी आहे ती व्यवस्थित पडत नाही. तर हे बघा, अगदी सोपी पद्धत आहे बुंदी पाडायची. तर पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण, आणि मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण बुंदी बनवून घेऊया. तर बुंदी ज्यावेळेस आपण बनवतोय त्यावेळेस शक्यतो तेल व्यवस्थित गरम झालेलंच असावं, म्हणजे बुंदी छान अशी तळली जाते. तर हे बघा, गॅस फास्ट करते आणि आता आपल्याला बुंदी बनवून घ्यायची आहे. तर बुंदी बनवण्यासाठी मी असा झारा घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीचा. तर याच्यामध्येच आपल्याला याच्यातूनच बुंदी पाडायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण बुंदी बनवणार आहोत. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता मी हा झारा याच्यावरती पकडतो असा, आणि एका पळीच्या साह्याने आपल्याला याच्यावरती हे बघा हे पीठ टाकून घ्यायचं आहे. तर अगदी सहज अशी बुंदी पडते बघा, तुम्ही बघू शकताय. हे बघा, जितकी बसेल तितकी बुंदी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर खूप छान बुंदी पडते, तुम्ही बघू शकताय. अगदी सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी सोपं जाईल तुम्हाला बुंदी बनवायला अशा पद्धतीने. तर हे बघा, अगदी छान अशी बुंदी मी पाडून घेते. तर दरवेळेस बुंदी पाडताना हा झारा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे बुंदी छान अशी पडते. तर ही बुंदी आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर हे बघा, छान अशी बुंदी तळून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये. तर हे बघा, छान अशी बुंदी मी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे. तर हे बघा, सगळं तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि एखादी पुरणाची चाळण वगैरे असते ती चाळण घ्यायची आहे. तर हे बघा, मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक कागद टाकून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी ही बुंदी तळून घेतलेली आहे ती काढून घेणार आहे. अगदी कुरकुरीत अशी बुंदी आणि अगदी झटपट अशी तयार झालेली आहे बघा. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही याला. तर बाहेरून आणून आपण बुंदी, खारी बुंदी वगैरे असं खातो, पण आपण स्वतः बनवून ते खाण्यात जी मजा आहे ती काय वेगळीच असते, नाही का. तर हे बघा,
अगदी छान अशी बुंदी तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळी बुंदी बनवून घ्यायची आहे। तर मी बोटाने परत हे बघा झारा सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे। गॅस परत मी फास्ट करते आणि पळीने आपल्याला याच्यावरती हे पीठ टाकून घ्यायचं आहे। हा एक नाही अगदी सोपी पद्धत। तर हे पीठ टाकल्यानंतर अगदी सहज ही बुंदी पडायला पाहिजे, तर समजायचं की बुंदी बनवण्यासाठी आपलं जे पीठ आहे ते तयार आहे। तर हे बघा या तेलामध्ये बसेल इतकी बुंदी मी टाकून घेते। ही बुंदी तळतीये तोपर्यंत मी झारा सुद्धा स्वच्छ करून घेते। तर खूप जास्त घाण झाला असेल तर थोडंसं पाणी घेऊन जरी याला पुसून घेतलं तरी सुद्धा नंतर बुंदी छान पडते। तर गॅस खूप जास्त स्लो ठेवायचा नाही बुंदी तळताना। तर हे बघा अलगद अशी मी ही बुंदी अशी तेलामध्ये फिरवून घेते। तर अगदी सोपी पद्धत आहे बघा बुंदी बनवायची। तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की खूप जास्त अवघड काम आहे हे, तर तसं अजिबात नाही। अगदी झटपट अशी आपल्याला जशी बाजारात वगैरे आपण बुंदी आणतो बेकरीमधून वगैरे तशा पद्धतीची बुंदी हे बघा तयार करतोय आपण अगदी सोप्या पद्धतीनं। तर अशाच पद्धतीने सगळी बुंदी मी तळून घेणार आहे। तर हे बघा सगळी बुंदी मी तळून घेतलेली आहे। अगदी छान अशी क्रिस्पी बुंदी झालेली आहे। तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते सुद्धा मी दाखवते। तर इथं मी थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे। हे बघा साल न काढता अगदी मोठा मोठा असा ठेचून घेतलेला आहे मी आणि थोडीशी मिरची पावडर आपल्याला लागणार आहे, लाल मिरची पूड आहे ती। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या कढईमध्ये आपण बुंदी तळून घेतली होती तर ते तसंच तेल आपल्याला त्याच्यामध्ये राहू ठेवायचं आहे। आणि हे बघा या झाऱ्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेते आणि हे आपल्याला असंच तळून घ्यायचे आहे। तर झाऱ्यामध्येच तळून घेतल्यामुळे काय होतं की शेंगदाणे वगैरे खूप जास्त करपत नाहीत, आपल्याला ते पटकन काढता येतात तळल्यानंतर। त्यासाठी मी अशा पद्धतीने तळून घेते। तर अगदी झटपट अशी बुंदी तयार झालेली आहे आपली आणि खूप छान सुद्धा झालेली आहे, अगदी कुरकुरीत अशी। तर हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत। तर हे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते मी आपल्या ज्या बुंदी तळून घेतलेली आहे त्याच्यामध्येच टाकून घेणार आहे। लसूण सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर सोबतच कढीपत्त्याची पानं सुद्धा तर कढीपत्ता आणि लसूण सुद्धा मी छान असं तळून घेतलेला आहे बघा।
तर हे सुद्धा आपल्याला बुंदीमध्ये काढून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेते. तर लसूण आणि कढीपत्ता सुद्धा मी या बुंदीमध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे मी एका टोपामध्ये काढून घेते. थोडीशी आपल्याला लाल मिरची पूड याच्यामध्ये टाकायची आहे, नाही टाकली तरी चालेल. तर बुंदी गरम आहे त्यामुळं ही मिरची पूड सुद्धा छान अशी याच्यामध्ये मिक्स होते. हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडं लाल मिरची पूड जी आहे आपण टाकलेली ती छान अशी लागते बुंदीला वगैरे. उरलेली थोडीशी लाल मिरची पूड आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे बघा. तर अगदी झटपट अशी आणि अगदी छान अशी खारी बुंदी आपण इथं तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर ही बघा तयार आहे अगदी झटपट अशी आणि अगदी कमी वेळामध्ये तयार केलेली खारी बुंदी. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील. चला तर मग नक्की बनवून बघा खारी बुंदी.